नमस्कार मंडळी. एकूण 17 जागांसाठी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणूक ह्या 25 मे रोजी जाहीर झाला. निवडणुका जाहीर झाल्या आणि सत्र सुरू झालं हे बिनविरोधचं. ह्या आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की कसं 7 ते 8 जागांवर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी साम दाम दंड भेद हे सगळ्या युक्त्या वापरून आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणले. त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांचं बॅकफूटचं राजकारण. त्याच्यातले 2 मतदारसंघ हे महत्वाचे, अमरावती विधान परिषद मतदारसंघ, त्याचबरोबर नांदेड विधान परिषद मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघामध्ये एक वेगळीच परिस्थिती उद्भवली आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जे जाहीर झाले होते ते हर्षजित देशमुख हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच गायब झाले आणि नंतर अचानक आयसीयू मध्ये असल्याचं आढळलं. तिकडचे ज्येष्ठ नेत्या आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी विधान करून सांगितलं की कदाचित ते मॅनेज झालेत आणि बराच पैशांचा व्यवहार झाला. जे उमेदवार होते ते आयसीयू मधून प्रेस कॉन्फरन्स घेत होते आणि सांगत होते की तसं काही झालेलं नाही, मी ऑनलाईन प्रचार करत आहे. पण एकूणच अमरावती मधली परिस्थिती ही काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो बॅकफुटला गेला आहे आणि काहीतरी वेगळा निर्णय तिथे काँग्रेसला घ्यावा लागेल असं झाला. तेच चित्र नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला दिसत आहे. नांदेड मधले काँग्रेसचे जे उमेदवार होते रामदास पाटील त्यांनी देखील अचानक निवडणुकीच्या या रिंगणातून गायब झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. आता नांदेडमध्ये एकूण काँग्रेसचे 92 मतदार नगरसेवक असताना काँग्रेस इतकी बॅकफुटवर का गेली हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की ते अशोक चव्हाणांसारखे एक मोठे नेते असल्याने तिथे खूप मोठा घोडाबाजार झाला असाही आरोप केला जातोय. या दोन्ही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने आपले अधिकृत उमेदवार दिलेले आहेत. अमरावतीमध्ये डॉक्टर निलेश विश्वकर्मा जे आपले एक युवा नेता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर नांदेड विधान परिषदेमध्ये इंजिनियर प्रशांत इंगोले हे एक अभ्यासू नेतृत्व, एक युवक नेतृत्व, असे 2 उमेदवार आपण दिलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे हे 2 अधिकृत उमेदवार ज्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता ते मतदाराशी संपर्क करत आहेत आणि आपला त्यांनी इलेक्शन कॅम्पेन अगदी जोरदार तिथे सुरू ठेवलेला आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना, नेत्यांना आम्ही आवाहन करत आहोत की नांदेड आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी ज्या प्रकारे तुमचे उमेदवार बॅकफुटला गेलेले आहेत, तुमचे सगळे नगरसेवक तिथे एका संभ्रम अवस्थेत आहेत, अशा अवस्थेमध्ये खरंच जर भाजप आणि त्याच्या सगळ्या शक्तींना रोखण्यासाठी तुम्ही काम करणार असाल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही निश्चित वंचित बहुजन आघाडीच्या या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना निवडून आणलेलं पाहिजे. भाषणांमध्ये भाजपच्या विरोधात बोलणं, नारेबाजी करणं हे सोपं आहे, पण ऑन फील्ड ह्या ताकदींच्या विरोधात लढण्याची आता अतिशय गरज आहे. आणि हे 2 उमेदवार अमरावतीमध्ये डॉक्टर निलेश विश्वकर्मा आणि नांदेडमध्ये इंजिनियर प्रशांत इंगोले यांना काँग्रेसनी पाठिंबा देऊन निवडून आणलं पाहिजे, हे आवाहन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या सगळ्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना करत आहोत. महाराष्ट्रासाठी हा येणारा काळ हा आव्हानात्मक आहे, हे लक्षात घेऊन काँग्रेसनी आता कृती केली पाहिजे. पुढे जाऊन पुन्हा ह्याला त्याला ए बी टीम न करता स्वतः आज भाजपच्या विरोधात उभं राहून ठोक भूमिका घेऊन तिथे त्यांनी रिंगणात काम केलं पाहिजे आणि या दोन्ही उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.